28th Sant Shri Dnyaneshwara and Sant Shri Tukaram Endowment Lecture Series and Orientation Workshop. Eminent personalities from various fields were present on this occasion. They shared their valuable thoughts and insights and guided people on variety of topics. प्राध्यापक स्वानंद पुंड लोकमान्य टिळक महाविद्यालय वणी येथे संस्कृत विभागात ते कार्यरत आहेत. 21 ग्रंथात्मक श्री गणेशोपासना ग्रंथमालेची लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये विक्रम रूपात नोंद झालेली आहे. What is does in our classroom? There one parrot teach another parrots. पाठ यांनी केलेलं असतं, त्यांनी पाठ करायला सांगितलं जातं, समोरच्याला सांगितलं जातं, त्यांनी विचार समजा हे असं का, त्यामुळे विचारू नको, पाठ कर, लिहून टाक, मार्क मिळतात, पास हो. हीच परिस्थिती आहे. ही परिस्थिती नसली पाहिजे, लक्षात घ्या. समजून घेणे नावाची गोष्ट आहे. मग ती समजून घेणे नावाची गोष्ट नसेल तर नुसत्या पाठांतराच्या भरोशावर बुद्धिमत्तेची म्हणजे स्मरणशक्तीची कदाचित परीक्षा होईल, मानवत्वाची परीक्षा नाही होऊ शकणार. तुम्हाला आम्हाला चांगलं माणूस व्हायचंय. आणि मग मगाशी सांगितलं तसं पोटाच्या वर मन नावाची गोष्ट आहे. कसं ओळखायचं माझ्याजवळ आहे की नाही, त्याचं उत्तर तुमच्या पायात काटा गेल्यानंतर माझ्या डोळ्यातून जर पाणी येत असेल तर समजून घ्या भगवंतांनी तुम्हाला माणूस बनवल्यात, काही चूक केलेली नाही. पण इतरांच्या पायात काटे टाकून जर आनंद घेत असाल तर भगवानही विचार करत असेल मी काय बनवलं आणि हे काय तयार झालं. ही रचना नसली पाहिजे. हा भाव आपल्याला व्यवस्थित समजून घ्यायचा आहे. ती रचना माझ्यासमोर मनाचा विचार आला आणि मनाच्या पलीकडे बुद्धीचा विचार आला. कशाला बुद्धी म्हणतात, मगाशी म्हटलं तसं जी तुम्हाला नीतिमत्ता संपन्न करते. आणि जेव्हा नीतिमत्ता संपन्नता असेल तेव्हाच मनशांती नावाची गोष्ट आहे, लक्षात घ्या. मनशांती साधनातून प्राप्त होऊ शकत नाही. प्रवचनांमध्ये मी नेहमी सांगताना सांगतो, आपल्याला विचारतो, आपल्यापैकी इथं बसलेल्या कोणीही स्वतःबद्दल विचार करा आणि शांतपणे सांगा, इथे बसलेल्या एकाची तरी परिस्थिती सुदाम्या इतकी वाईट आहे का? नाहीये. सुदाम्याची परिस्थिती इतकी वाईट सांगितली. आपण सगळ्यांनी भागवत कधी ना कधीतरी ऐकलं, महाभारत रामायण ऐकलेलं आहे. ते सगळं ऐकल्यानंतर भागवतातली कथा आपण सुदाम्याची ऐकली. सुदाम्या इतकी परिस्थिती इथे बसलेल्या एकाचीही वाईट नाही. दुसरं वाक्य जास्त महत्वाचं आहे, इथे बसलेल्या एकाचीही मनस्थिती सुदाम्या इतकी चांगली नाही. किती अजब आहे, लक्षात घ्या. तेवढ्या वाईट परिस्थितीत जर त्याला सुखाने श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे म्हणता येत असेल तर तुम्हाला मला काय पंचायत आहे. हा भाव आपल्याला व्यवस्थित कळला पाहिजे. मी माझ्या आहे त्या परिस्थितीत. आणि कायम लक्षात ठेवा, सुखाचा संबंध परिस्थितीशी नाही. मी एक मजेदार विनोद सांगत असतो. एक वर्ग होता, वर्गात 2 विद्यार्थी होते. कर्मधर्म संयोगाने दोघांचे नावं आडनावं सारखेच होते आणि त्याच्यामुळे एकमेकाच्या मागे पुढे येत होते. आणि जगद्गुरु तुकोबारायांनी सांगितलेला अभंग आमचे विद्यार्थी परीक्षेत वापरतात. एकमेका साह्य करू अवघे धरू सुपंथ. ते परीक्षेत वापराय करता नाही पण आपले वापरतात विद्यार्थी. दोघं एकाच नावाचे होते, मागे पुढेच बसत होते. त्याच्यामुळे दोघं जण शांतपणे व्यवस्थित उत्तीर्ण झाले. पंचायत निर्माण झाली. ज्या दिवशी मुलाखतीची वेळ आली आणि पंचायत निर्माण झाली. आता 2 वेगवेगळ्या जागेवर मुलाखती होत्या. आता काय करायचं, यांनी त्याला सांगितलं, म्हणे काळजी करू नको, तू एक काम कर, आधीचे जे 2-3 बाहेर येतील ना त्यांना विचार, त्यांना काय प्रश्न विचारले ते प्रश्नाची उत्तरं तू पाठ कर आणि ते उत्तरं तू देऊन मोकळा हो. कारण शेवटी परीक्षकांनाही 4-5च प्रश्न येत असतात. हे त्यांनी दणकून सांगितलं. याला वाटलं जमलं. तेवढ्याच्या भरोशावर हा आतमध्ये गेला. पहिला विद्यार्थी बाहेर आला. त्याला म्हणे तुला काय प्रश्न विचारला? म्हणे मला प्रश्न विचारला भारत स्वतंत्र कधी झाला. म्हणे तू काय उत्तर दिलं? म्हणे 15 ऑगस्ट 1947 यांनी लिहून ठेवलं. पहिल्या प्रश्नाचं उत्तर काय? 15 ऑगस्ट 1947. दुसरा प्रश्न म्हणजे दुसरा गेला, त्याला विचारलं, म्हणे भारतीय स्वातंत्र्य संग्राम कोणाकोणाच्या भरोशावर लढण्यात आला? यांनी उत्तर दिलं होतं एकाचं नाव कसं घ्यायचं, अनेकांचं योगदान आहे. यांनी दुसरं उत्तर लिहून ठेवलं. त्याला तिसरा प्रश्न विचारण्यात आला, म्हणे एड्स नावाच्या रोगावर औषध काय आहे? हा म्हणे संशोधन सुरू आहे, सापडलं की सांगतो. 3 उत्तरं यांनी लिहून घेतले. 3 उत्तरं घेऊन हा आतमध्ये गेला. याला पहिला प्रश्न विचारला, तुझी जन्मतारीख काय? याचं उत्तर लिहून तयार होतं 15 ऑगस्ट 1947. याला म्हणे दुसरा प्रश्न विचारला, म्हणे तुझ्या वडिलांचं नाव काय? याचं उत्तर भयानक लिहून तयार होतं. एकाचं नाव कसं घेणार, अनेकांचं योगदान आहे. परीक्षक हाबकले, म्हणजे पागल आहेस का? याला वाटलं तिसरा प्रश्न आहे. हा त्यांना म्हणाला संशोधन सुरू आहे, सापडलं की सांगतो. आपण सगळेजण हसलात, आनंदाची गोष्ट आहे. पण मला सांगा, हे उत्तर खरंच चूक होते का? हे उत्तर 100% चूक नव्हते. का नव्हते? त्याचं उत्तर आहे त्याच उत्तरांच्या भरोशावर आधीचे लोक उत्तीर्ण झाले होते ना.
पंचायत कुठं झाली? पंचायत तिथे झाली जिथे याचे प्रश्न होते आणि उत्तरं दुसऱ्याची यांनी वापरले. पण लक्षात घ्या, गेल्या 70-75 वर्षापासून भारताच्या स्वातंत्र्य काळापासून आपण दुर्दैवाने हेच करत आलेलो होतो. प्रश्न आपले होते, उत्तरं आपण रशियात शोधले, उत्तरं आपण चीनमध्ये शोधले, उत्तरं आपण जपानमध्ये शोधले, उत्तरं अमेरिकेत शोधले. आज आनंदाची गोष्ट आहे, आपल्या समोर आदरणीय विश्वनाथजी कराड आहेत. भारतातल्या प्रश्नांवर भारताची उत्तरं शोधणारा एक माणूस आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी उपलब्ध आहे. माझ्या प्रश्नावर माझे उत्तर असले पाहिजे आणि ते उत्तर कसे असले पाहिजे. आपण जाऊन पोचलात त्या विश्व शांती याच्यावर की आपल्या लक्षात येईल, बाहेर सगळे शास्त्रज्ञांचे पुतळे आहेत, आतमध्ये मात्र सगळे ऋषीमुनींचे पुतळे आहेत. त्याच्याकरता फार सुंदर उत्तर त्या काळात योग वाशिष्ठ्यामध्ये भगवान वशिष्ठांनी देऊन ठेवलं होतं. अंतस्त्यागी बहिर्भोगी लोके विहर राघव. राघवा कसा राहा? आतमध्ये त्याग असला पाहिजे, बाहेर भोग असला पाहिजे, बाहेर सगळं विज्ञान असलं पाहिजे आणि आतमध्ये मात्र तत्वज्ञान असलं पाहिजे. याला नीतिमत्ता असं म्हणतात. विज्ञान हवंच आहे, प्रश्नच नाही, सगळ्या गोष्टी असल्या पाहिजे. पण त्याच्या पलीकडे लक्षात घ्या, विज्ञानाची एक अडचण आहे, विज्ञानाला मोजता येतं. पण पंचायत ही आहे, मोजता त्याच गोष्टी येतात ज्या फक्त मूर्त असतात आणि ज्या मूर्त गोष्टी असतात त्यांचं मूल्य फार कमी असतं. व्यवस्थित लक्षात घ्या, फार मोठा बंगला असावा, अप्रतिम शयन कक्ष असावं, त्यात मोठा लावलेला पलंग असावा, त्यावर अप्रतिम गादी टाकलेली असावी, सुंदर AC लागलेला असावा, सगळ्या सोयी असाव्या. पण या सगळ्याच्या पलीकडे एक गोष्ट आहे की नाही, झोप. ती जास्त महत्वाची आहे. ती नसेल तर या सगळ्याला उपयोग काय, या सगळ्याचा फायदा काय? हा भाव व्यवस्थित लक्षात घ्या. झोप नसेल आणि हे सगळं असेल आणि सकाळी उठल्यानंतर याला एकच गाणं आठवत असेल, करवटे बदलते रहे सारी रात हम, तो उपयोग काय या सगळ्याचा? साधनं निश्चित असले पाहिजे. पण लक्षात घ्या, पाश्चात्य विज्ञान कोणती गोष्ट शोधायची असली की ते वेगवेगळ्या प्रकारचे साधनं निर्माण करते आणि साधनाच्या माध्यमातून विज्ञान त्या गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतं. दुसरी गोष्ट आपल्याकडे अध्यात्माची सांगितली, अध्यात्म साधनं नाही निर्माण करत, ते साधनेवर भर देतात. आणि जीवनात साधनही असले पाहिजे, पण त्याच्या पलीकडे साधना असली पाहिजे. कारण साधना नसलेले साधन विनाशकारी असतात, हे लक्षात घ्या. जोपर्यंत ते अधिष्ठान असणार नाही. म्हणून नीतिमत्ता शब्द मी जेव्हा वापरतोय तेव्हा लक्षात घ्या की नीतिमत्ता फक्त आणि फक्त मनुष्य नावाच्या जीवाला शक्य आहे, बाकी जीवांची काही संबंध नाहीये. बाकी जीवांची गंमत म्हणून आपल्याला सांगतो, लक्षात येईल आपल्याला, सगळ्या जीवांचं नाव हे सामान्यतः आईच्या नावावरून घेतलं जातं. म्हणजे आपण शब्द काय वापरतो, गाईचं पिल्लू, म्हशीचं पिल्लू, कोंबडीचं पिल्लू, बकरीचं पिल्लू, चिमणीचं पिल्लू, आईच्या नावावर ओळखता का? गाईचं पिल्लू का? सांडाचं का नाही? वळूचं का नाही? ते वळूचं इथं पिल्लू आहेच ना, पण आपण म्हणताना म्हणत नाही वळूचं पिल्लू, आपण सांडाचं पिल्लू म्हणत नाही. आपण शब्द वापरताना वापरतो गाईचं पिल्लू, आईच्या नावावर ओळखतो. तुम्ही आम्ही मात्र वडिलांच्या नावावर ओळखल्या जातो. काय वैशिष्ट्य आहे? फार मोठं वैशिष्ट्य आहे, लक्षात घ्या. मी माझ्या वडिलांचं नाव अभिमानाने लावतो कारण ते माझ्या मातेच्या चारित्र्याचं प्रतीक असतं. म्हणून एक वडील निश्चितपणे, पशूंच्या बाबतीत का नाही मी आता सांगितलं तसं, कारण पशूंच्या बाबतीत निश्चितपणे सांगताच येत नाही वडील होते कोण. तिथं निश्चितता नाहीये, लक्षात घ्या. तिथे एकनिष्ठता नाहीये, तिथे नीतिमत्ता नावाची गोष्ट नाहीये. आणि नीतिमत्ता नसणे यालाच पशुत्व म्हणतात. पशुत्वाची व्याख्या समजून घ्या. राक्षस म्हणून आपल्याकडे कल्पना सांगितल्या शास्त्रकारांनी. राक्षस शब्दाचा अर्थ कुठेही पुराणात असे वर्णन नाहीत की राक्षस काळे बेंद्रे होते, राक्षसांना कुठेतरी 2 शिंग होते, त्यांचे डोळे लाल लाल होते, ते उगीच मोठ्याने हा 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 करत हसत होते, असं काही वर्णन पुराणात नाहीये. उलट रावणाचं वर्णन करताना वाल्मिकी रामायणकारांनी त्या काळात वर्णन केलं जेव्हा भगवान रामचंद्र पृथ्वीवर होते. त्या काळात रावणाचं वर्णन आहे, रावणो लोक सुंदर. रावण कमालीचा सुंदर होता, अत्यंत सुंदर होता, प्रचंड बुद्धिशाली होता, अफाट ज्ञानी होता, भक्तही होता, सगळ्या गोष्टी होत्या. भगवान शंकरांनी आत्मलिंग काढून द्यावं एवढा मोठा भक्त होता. मग मला लोक प्रश्न विचारतात का इतकं जर सगळं चांगलं होतं तर मारला का? त्याचं उत्तर आहे, विद्वान होतं ही वेगळी गोष्ट आहे, नालायक होतं ही वेगळी गोष्ट आहे. तुम्हाला विद्वान लोक नालायक असतात का? त्याचं उत्तर आहे, विद्वानच असू शकतात, मूर्खांना जमतेच कुठं.
बुद्धिमत्ता असावीच लागते, फक्त वापरायची कुठं याचं बंधन जे सिंगतं त्याला धर्मशास्त्र म्हणतात, आणि त्याने युक्त असतो त्याला नीतिमान असं म्हणतात.